दरम्यान नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे। निवडणूक आयोगानं आचारसंहितेमध्ये शिथिलता दिलेली नाही। दरम्यान निवडणूक आयोगानं दुष्काळ पाहता आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात आली आहे। राज्यामध्ये दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, मात्र आचारसंहितेमुळे मोठा अडसर होतोय असं देखील मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25,000 कोटींचं टेंडर काढलं गेलं असं वडेट्टीवार म्हणाले। शेतकऱ्यांच्या मदतीवेळी सरकार आचारसंहितेचं कारण देत आहे अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। निवडणूक आयोगानं आचारसंहितेमधून हा जो दुष्काळ आणि हा जी परिस्थिती आहे याला सूट दिली पाहिजे। निवडणूक आयोगाची जर ह्याला अडसर येणार असेल आणि सगळे अधिकारी अशा पद्धतीने मागणार असतील तर शेवटी मंत्री काय करणार? आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली। वास्तविक तात्काळ निवडणूक आयोगानं जी आता सध्या परिस्थिती राज्यामध्ये आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई, दुष्काळ, जनावरांचा चारा, हे फार मोठं तात्काळ हे दूर केलं पाहिजे आणि आम्हाला शासनाला त्यांनी सवलत दिली पाहिजे ह्या कामासाठी। 25,000 कोटीचे टेंडर या नालायक लोकांनी स्पेशल परमिशन घेऊन निवडणूक आयोगाची काढले। हे काढायला कसं जमतं? तुम्हाला टक्केवारी खायसाठी जमतं काय? आणि शेतकऱ्याला मदतीच्या वेळेस ते सांगतात की आता आचारसंहिता आहे, आम्ही बैठक लावू शकत नाही, आम्ही मीटिंग घेऊ शकत नाही, आम्ही मदत करू शकत नाही। अरे कसला झकमाराची तुम्ही आचारसंहिता सांगताय आम्हाला आणि शेतकऱ्याला फसवताय? हे शुद्ध धुडफेक आहे।